चला तर पुढचा प्रश्न बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली हे पण आपण बघितलं आहे. तर याचं योग्य उत्तर 1873. कोणी केली? महात्मा फुले यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 4. सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य कोणते? तर सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य, पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे महिला शिक्षण हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आणखी लक्षात ठेवायचं तर त्यांची 2 पुस्तकं, एक म्हणजे काव्य फुले आणि दुसरं आहे सुबोध रत्नाकर. हे दोन्ही पुस्तक वारंवार परीक्षेला विचारले गेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न समोरचा. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. ठीक आहे. तर इथं लक्ष देण्यासारखं मित्रांनो असं केसरी आहे, इथं लक्ष देण्यासारखं असं की केसरी हे मराठीमधून होतं, तर मराठा हे इंग्रजी या भाषेत साप्ताहिक होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घेऊया. सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव कोणी साजरा केला? तर याचं उत्तर पण येणार बी, टिळक. ठीक आहे. पुढचा प्रश्न. शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? ऑप्शन क्रमांक सी, टिळक. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वाचे कार्य कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज. कोण आहे? शाहू महाराज. शाहू महाराजांनाच काय म्हणतात? आरक्षणाचे जनक. ठीक आहे. आणि शाहू महाराजांवर आणखी एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शाहू महाराज यांचे पूर्ण नाव ते काय आहे? तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 9. महाड सत्याग्रहाचा उद्देश काय होता? तर महाड सत्याग्रहाचा उद्देश होता चवदार तळ्याच्या पाण्याचा हक्क. कोणी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कधी केला याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न आले, तर ते 20 मार्च 1927. कुठं? महाड. तर महाड कोणत्या जिल्ह्यातील? रायगड. हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. ठीक आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखी एक ग्रंथ जर म्हटला तर द अनटचेबल. परत ठीक आहे. याच्यात बघा तुम्हाला ऑप्शनमध्ये ए दिसते, गीता रहस्य. गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. तसेच गुलामगिरी आपण मगाशी बघितलं, महात्मा फुले. आणि सत्यार्थ प्रकाश आहे सत्यार्थ प्रकाश हा आहे स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती. एवढं लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नावर जाऊ. प्रश्न क्रमांक 11. शाहू महाराजांनी कोणती सुधारणा केली? आपण आताच बघितलं आरक्षणाचं धोरण. आरक्षणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आरक्षणाचे जनक तर शाहू महाराज यांनी त्यावेळेस कोणत्या संस्थानामध्ये आरक्षण चालू केलं? तर कोल्हापूर संस्थान. ठीक आहे. हे लक्षात असू द्या, कोल्हापूर संस्थान. हे बघा इथं ऑप्शन बी आहे होम रूल. होम रूल काय? तर ही एक चळवळ होती जी की मद्रास प्रांतात ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. आणि महाराष्ट्रात जर बोलले तर लोकमान्य टिळक. हे पण महत्त्वाचं आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा आलेलं आहे लोकमान्य टिळक. नंतर आहे असहकार चळवळ. ठीक आहे. असहकार चळवळ तर ही महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे 1920 ते 1922 असहकार चळवळीवर महत्त्वाचा प्रश्न असा येऊन गेला बरेच वेळ की असहकार चळवळ का थांबली? तर याचं योग्य उत्तर आहे चौरी चौरा घटना. ठीक आहे. या घटनेमुळे ते मागे घेण्यात आले. त्यानंतरचं आहे भारत छोडो. हे 1942 साली झाले. ठीक आहे. भारत छोडो कुठं? तो गोवालिया टँक मैदान मुंबई येथून सुरुवात झाली, जे की या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदानसुद्धा म्हणतात. ठीक आहे. ऑगस्ट क्रांती मैदान लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डांगे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. गिरणी कामगार चळवळ कोणत्या शहरात प्रमुख होती? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग कसा होता?
महाराष्ट्रात सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता का, तर भारत छोडोची सुरुवातच ही मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून झाली होती. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र, प्रश्न क्रमांक 15, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मुख्य उद्देश काय होता, तर मराठी भाषिक राज्य हे त्याचा मुख्य उद्देश होता. जे की मराठी मुंबई महाराष्ट्रात सामील होऊन हे संयुक्त महाराष्ट्र व्हायसाठी 105 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिलेले आहे. ठीक आहे, हे पण लक्षात असेल 105. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, संयुक्त महाराष्ट्र चळवळ कधी यशस्वी झाली, तर याचं योग्य उत्तर काय असेल 1960. कारण 1960लाच 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ठीक आहे, पुढचं बघूया. हे आताच बघितलं, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 मे 1960. पुढचा ऑप्शन बघूया. संयुक्त महाराष्ट्राची राजधानी कोणती ठरली, तर मुंबई. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते कोण, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते कोण असा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे SM जोशी. SM जोशी. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते कोण, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी SM जोशी. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, तर याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते, हे पण लक्षात असू द्या. तसेच 21, प्रश्न क्रमांक 21, यशवंतराव चव्हाण कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध होते, तर आपण आताच बघितलं आपण संरक्षण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे जनक कोण आहेत, तर यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, हरित क्रांतीचा महाराष्ट्राशी संबंध कोणाच्या काळात आला, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वसंतराव नाईक. ऑप्शन क्रमांक 24, ग्रामदान चळवळ ऑप्शन 24, ग्रामदान चळवळ कोणी सुरू केली, तर याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. ठीक आहे, ग्रामदान आणि ते भूदान चळवळ. ठीक आहे, ही पण विनोबा भावे यांनी सुरू केली, एवढं लक्षात असू द्या. आणि एक महत्त्वाचं, विनोबा भावे यांना भारतरत्न कधी भेटला, तर 1983 मध्ये. ठीक आहे, ते मरणोत्तर भेटलं, एवढं लक्षात द्या, मरणोत्तर. चला पुढचं बघूया. महाराष्ट्रातील दलित चळवळीचे नेतृत्व कोणी केले, दलित चळवळीचे, तर त्याचं योग्य उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय आंबेडकरांनी कधी घेतला, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1956. 14 ऑक्टोबर 1956. कुठं, दीक्षाभूमी. कुठं आहे दीक्षाभूमी, नागपूर. ओके. पुढचा ऑप्शन प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो, एकदम सोपा प्रश्न आहे, 1 मे. ठीक आहे, कधी स्थापन झाला, 1 मे 1960, म्हणून आपण 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो. चला प्रश्न क्रमांक 28, आंबेडकरांनी बौद्ध धर्म कुठे स्वीकारला, आताच आपण वरती बघितलं, ऑप्शन क्रमांक बी नागपूर येथे दीक्षाभूमीला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीशी संबंधित कोण होते, शेतकरी, तर ऑप्शन क्रमांक ए शरद जोशी हे शेतकरी संघटनेशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 30, शेतकरी संघटना कोणी स्थापन केले, आताच बघितले आपण, शरद जोशी यांनी. ठीक आहे मित्रांनो, हे जेवढे पण प्रश्न घेतले हे कुठल्या ना कुठल्या परीक्षेत आलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला, त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले, आपण बघितलं. ठीक आहे. क्रमांक 32 बघूया मित्रांनो. आनंदीबाई जोशी कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, त्या पहिल्या महिला डॉक्टर, त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण, आनंदीबाई जोशी, एवढं लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात पत्रकारितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर याचं योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक. मग अशी बघितलं आपण केसरी व मराठा वृत्तपत्र. ठीक आहे.
एवढं लक्षात असू द्या. केसरी हे मराठीमधून आणि मराठा हे इंग्रजीमधून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे आगरकर. एवढं लक्षात असू. ऑप्शन क्रमांक 35, सावरकर कोणत्या विचारधारेशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रवाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीशी संबंधित. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीशी संबंधित कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे बिरसा मुंडा. ठीक आहे. बिरसा मुंडांना काय म्हणायचे? धरती आबा. हे पण लक्षात असू द्या. धरती आबा किंवा पृथ्वी पुत्र. ठीक आहे, म्हणून ओळखायचे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 37, बाबा आमटे कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध होते? तर याचं योग्य उत्तर आहे सामाजिक सेवा. ठीक आहे, सामाजिक सेवा. पुढचा प्रश्न बघूया. आनंदवन कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर येईल चंद्रपूर वरोरा. पुढचा प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रातील आधुनिक इतिहासाचा कालखंड साधारणतः कोणता मानला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1818 नंतर, कारण इथेच पेशव्यांचा पराभव झाला होता आणि शेवटचा पेशवा म्हणून बाजीराव दुसरा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पेशवाईचा अंत कधी झाला? प्रश्न क्रमांक 40, पेशवाईचा अंत कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1818. इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत पेशवाईचा अंत झाला. ठीक आहे. 41, प्रश्न क्रमांक 41, 1857च्या उठावात महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे सी, सातारा. लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील पहिला सामाजिक सुधारक कोण मानला जातो? तर याचं योग्य आहे पहिला सामाजिक सुधारक ऑप्शन क्रमांक ए, फुले, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे, लक्षात आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 43, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? आपण मगाशीच बघितलं. याचं योग्य उत्तर आहे फुले, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील ब्राह्मो समाजाशी कोण संबंधित होतो? ओके, याचं लक्ष द्या. ब्राह्मो समाज महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक सी, महादेव गोविंद रानडे, आणि भारतात स्थापन झालं तर राजाराम मोहन राय. मग असे आपण बघितलं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 25, गोपाळकृष्ण गोखले कोणत्या संस्थेशी संबंधित होते? तर INC, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाची सुरुवात कुठे झाली? औद्योगिक विकासाची सुरुवात ही मुंबई येथे झाली. पुढचा प्रश्न क्रमांक 48, मुंबई भारताची आर्थिक राजधानी कधीपासून मानली जाते? मुंबई आर्थिक राजधानी कधीपासून मानली जाते भारताची? प्रश्न क्रमांक 48, मुंबई भारताची आर्थिक राजधानी कधीपासून मानली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व. ठीक आहे. तसेच प्रश्न क्रमांक 19 हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा येऊन गेला आणि बऱ्याच वेळा मुलांचं इथं कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होता कामा नये. ठीक आहे. तर तुमचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49, शारदा सदन, सॉरी ते शरद झालं, ते शारदा सदन आहे. ठीक आहे, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोण केली किंवा या संस्थेशी संबंधित कोण आहे? तर याचं योग्य उत्तर लक्षात ठेवा पंडिता रमाबाई. ठीक आहे, पंडिता रमाबाई हे लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 50, सेवा सदन. तर सेवा सदन या संस्थेशी कोण संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. लक्षात ठेवा, सेवा सदन आणि शारदा सदन या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. ठीक आहे. फक्त याच्यामुळे कन्फ्युजन होण्याचं कारण असं की रमाबाई आणि रमाबाई हे नाव सेम येते, जसं रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. ठीक आहे, तर त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे सेवा सदनचं रमाबाई रानडे, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. आपले 50 प्रश्न इथं संपलेले आहेत. तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.